नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग दुपारीच चालू झाला, कारण दुपारी मी डायरेक्ट निघालो शेतात जाता जाता ऊन लय होतं. मग काय मास्क टोपी घालून गॉगल घालून निघालो. जाता जाता फवारणीचं औषध घेतली. या वाघाला आपल्या भूक लागलेली, मग त्याला पण जरा पेट्रोल ओतलं आणि निघालो रानाकडे जाता जाता मावशीच्या पोराला न्यायचं म्हणलं गार काहीतरी प्यायला. मग गार घेतलं. जाता जाता ही दिसली द्राक्षाची बाग दिसली म्हणल्यावर काय आवडतं आहे का. मग पण कच्ची होती म्हणलं खाल्लीच नाही, आलो आहे असे. आणि मग काय आलो इथं गारगार झाडी लय वेळ टिकली नाही. मग रानात गेलो उन्हाचं. मावशीच्या पोराला घेऊन ही फवारणी चालू होती. तिथनं मग लय कचरा पडलेला रानात. मग जरा उठलून कचरा उचलून गेलो मशनीवरची कामं उरकून जाता जाता सूर्यास्त बघितला. सूर्यास्त बघून एक आठवलं की रोजचा सूर्यास्त हा आपल्याला एक काहीतरी नवीन धडा शिकवून जात असतो. मग जाता जाता ही मम्मी 5 रुपये देते बघा मला खायला. मग हे असं जॅकेट उडवत निघालो मी जिमला. पण खायला काय घेतलं नाही. जिममध्ये गेलो, वर्कआउट वगैरे केला. आज घेतला मी चेस्ट आणि ट्रायसेप घेऊन गेलो वडापाव आणायला. वडापाव आज गरजेवर नाही बरं का, हे दत्त घाटावर जे नसतात ना, मग त्यांना द्यायचा होता. त्यांना वडापाव वगैरे वाटला. निघालो परत दत्त मंदिराकडे. आतमध्ये दर्शन घ्यायला. मस्त दर्शन वगैरे घेऊन मन असं एकदम प्रसन्न झालं. काय घरी येऊन जेवण वगैरे झोपायच्या तयारीतच होतो. तेवढ्यात ही मम्मीची बडबड चालूच राहील. मम्मी पण म्हणलं गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.